नमस्कार मंडळी. तर मी दीक्षा. आज आम्ही जात आहोत सिद्धिविनायक मंदिरामध्ये. तर सिद्धिविनायक मंदिरमध्ये तुम्ही कशी जाऊ शकतात, तर मी तुम्हाला पटकन सांगते. तुम्ही दादर स्टेशनला आल्याच्या नंतर तिथून डायरेक्ट तुम्ही टॅक्सी करू शकता. टॅक्सीने तुम्ही डायरेक्ट 5 मिनिटामध्ये तिथे सिद्धिविनायक मंदिराच्या इथे पोहोचता. तसंच जर तुम्हाला बाय वॉक जायचं असेल, तर तुम्हाला 15 ते 20 मिनिट दादर स्टेशनवरून सिद्धिविनायकपर्यंत पोहोचण्यासाठी लागतात. तसंच आम्ही बाय वॉकने गेलेलो, म्हणून आम्हाला चांगलाच एक्सपिरियन्स मिळाला आहे. तसंच तुम्ही पाहू शकताय, की आम्ही आता सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहे. तर हा आहे आजूबाजूचा परिसर. तुम्ही पाहू शकताय जशी सुरुवात झाली तसे हार, फुलांचे स्टॉल्स वगैरे इथे सगळे आम्हाला दिसत आहे. इथेच महाप्रसाद वगैरे तुम्ही विकत देखील घेऊ शकतात. तुम्ही पाहू शकताय इथे जागोजागी स्टॉल्स लागलेले आहेत. इथे प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळतात. जसं हार मिळतं, फूल मिळतं, निरंजन मिळतं, कापूर वगैरे सगळं तुम्ही इथून घेऊ शकतात. नारळ हे पूर्ण प्लेट देखील तुम्हाला आरतीचे थाळ देखील मिळते. तुम्ही तेही घेऊ शकतात. चपला ठेवण्याच्या आपल्याला स्टँड्स देखील आहेत. तुम्ही तिथं ठेवू शकतात. नाहीतर तुम्ही दुसरीकडे देखील ठेवू शकतात. ते लोकं पैसे वगैरे घेतात आणि आपल्या चपला जपून ठेवतात. तसंच तुम्ही एक गोष्ट जाणून घ्या. जर तुम्हाला तिथे जायचं असेल, सिद्धिविनायक मंदिराला जर तुम्हाला यायचं असेल, तर तिथे तुम्हाला पेशन्स लेवल खूप हाय ठेवावा लागेल. कारण इथे आल्याच्या नंतर 4 ते 5 तास तुम्हाला कुठेही हलायचं नाही. एका लाईनीमध्ये राहायचं असतं. लाईनीमधून तुम्हाला आतमध्ये जायचं असतं. कारण इथे खूप हाय लाईन असते, खूप जास्त लाईन असते, खूप गर्दी असते. कारण लोकं लांबून-लांबून इथे श्रद्धा, आस्थेने इथे दर्शन घेण्यासाठी येत असतात. ऑल ओव्हर इंडियामधून लोकं इथे येत असतात. म्हणून इथे खूप गर्दी असते. जर तुमच्यामध्ये पेशन्स आहेत, तुम्ही या, लाईन लावा आणि दर्शन घ्या. तसंच इकडे खूपच हाय सिक्युरिटी असते. सिक्युरिटी इकडची खूप मजबूत असते. तुम्हाला संपूर्ण चेकिंग वगैरे करावी लागते. जशी बॅग वगैरे चेक करून आपल्याला आतमध्ये पाठवलं जातं. तसंच तुम्ही इथून खूप साऱ्या गोष्टी देखील घेऊन जाऊ शकतात. जसं की तिकडे तुम्हाला लॉकेट्स वगैरे मिळतात, फोटोज मिळतात, मूर्ती वगैरे मिळतात, जे तुम्ही विकत घेऊ शकता. परत इथे महाप्रसाद वगैरे ह्याचे सगळीकडे काउंटर वगैरे लावलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात. जर तुम्हाला पूजा वगैरे, हवन वगैरे करायचं असेल, तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी, तुमची वास्तुशांती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात. इथे काउंटर असतात. काउंटरवर जायचं आहे, तुम्हाला नोंदणी वगैरे करायची आहे. त्यांची काही फीज वगैरे असतात, ती तुम्हाला पे करायचं आहे आणि मग ते तुमच्यासाठी हवन वगैरे जे काही पूजा वगैरे असते ते लोकं ते करतात, पंडित वगैरे. तुम्ही पाहू शकता तिथे जागोजागी प्रोजेक्टर लावलेले आहेत. जिथे लाईव्ह दर्शन आपण घेऊ शकतो. लाईव्ह जिथे काही चालू आहे ते आपल्याला डायरेक्ट दिसतं बाहेर. तर तुम्ही इथूनही दर्शन घेऊ शकतात आणि आतमध्येही जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकतात. तर आम्ही बाहेरून तर घेतलंच दर्शन, पण आम्हाला चान्स भेटला आतमध्ये लगेच जाण्याचा. ते म्हणजे आमच्याकडे लहान बाळ होतं. जर तुमच्याकडे लहान बाळ असेल आणि तुम्ही जात असेल, तर तुम्हाला ते लोकं 2 नंबर गेटमधून डायरेक्ट एंट्री देतात. कारण लहान बाळासोबत असल्यावरती आपल्याला मोठी लाईन लावायची गरज नसते. आपण डायरेक्टली एंट्री घेऊन दर्शन घेऊ शकतो. मी डायरेक्टली एंट्री घेतली होती 2 नंबर गेटमधून. तुम्ही पाहू शकतात हा अंतर्गाभारा आहे. आतमधलं दृश्य हे आहे. तसंच आतमध्ये फोन अलाउड नाही आहे. मला माहिती नव्हतं. म्हणून मी फोन घेऊन गेले होते. पण तसंच मला चान्स मिळाला. म्हणजे फोन अलाउड आहे तिथे, पण कॅमेरा ऑन करून रेकॉर्डिंग करणं हे अलाउड नाही आहे. तसंच तुम्ही पाहू शकता की मी फोन खाली ठेवला आहे. कारण मला तिकडे सिक्युरिटी गार्ड मला बोलले की इथे फोन अलाउड नाही आहे बाळा, इथे फोन तू बंद करून ठेव. मग मी फोन बंद केला. म्हणजे मी फोन बंद नाही केला, मी खाली घेतला फोन आणि लपवून ठेवला. तसंच मी बाहेर आले आणि मस्त दर्शन झालं आमचं. खूप छान दर्शन झालं. एकदम VIP सारखं, कारण आम्ही डायरेक्ट गेलेलो म्हणून. तसंच आम्ही तिथे जाताना सगळं मी पाहिलं. तिथे जागोजागी
सगळे नोंदणी वगैरे करत होते त्यांचे पूजेचं वगैरे. तसंच हे लाईव्ह आपण पाहू शकतोय आणि खूप मजा आली. जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही पण नक्की या, विजिट करा सिद्धिविनायक. हे खूपच छान एक आस्थेचं मंदिर आहे, जिथे तुम्हाला येऊन खूपच शांतता मिळेल. तुमची काही इच्छा असतील, काही तुम्हाला देवाला सांगायचं असेल, काही सिक्रेट्स असतील, तर तुम्ही इथे नक्की येऊन सांगू शकतात. कारण इथे त्यासाठीच येतात, कारण म्हणतात ना, की आयुष्याची नवीन सुरुवात करायची असेल किंवा आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी करायची असेल, तर गणपती बाप्पा मोरया म्हणून आपल्याला करायचे असते. तसंच आम्ही केलं आहे. गुढीपाडव्याच्या नंतर इथे आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. तुम्ही पाहू शकताय की ती खूपच छान झाली आहे. आणि जाताना आम्हाला इथे महाप्रसाद देखील मिळतो. तर तुम्ही महाप्रसाद घ्यायला विसरू नका. महाप्रसाद वगैरे घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.